सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। एकीकडे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात गोंधळ सुरू आहे, तर दुसरीकडे सोलापुरातील रविवार पेठेतील जोशी गल्लीत एक खळबळजनक घटना घडली। येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कारणावरून एका तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे। बाळासाहेब सरवदे असे या मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। काय झालं? भावाला हत्तर मारले सगळी पोरं खासा आल्यावर माझा भाऊ इतकं जिवंत होता, मग त्यांचा नगरसेवक ते मध्ये आला, मोकळं त्याला काय लागलं नव्हतं, मोकळं मध्ये आलंय ते आता मध्ये आल्यावर तिथली ट्रीटमेंट सोडून इकडे त्यांना ट्रीटमेंट करून मग लगेच मॅडम मला डोळे मारले तर इथल्या आणि पेशंट मेलं म्हणून सांगा म्हणले, पेशंट मेलं म्हणून सांगा म्हणले। विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, शंकर धोंडीबा शिंदे, तानाजी धोंडीबा शिंदे, रोहित राजू, आतिश शंकर शिंदे, अनिल शंकर शिंदे, शंकर शिंदे, राजकारणाने हे सगळे फायदा इंडियन मालकाला फायदा घेऊन त्याने आमच्या अंगावर आले आणि गपचीप घेऊन भावाच्या पोटात चाकू घुसले आणि त्यांना कुणाला वार नाही, त्याने आम्हाला वार केले आणि एक भावाचं लहान पोरगा आणि त्याला पैसा लागला मध्ये ऍडमिट आहे। माझ्या भावाला माझा भाऊ वाचला असतं मॅडम संपलं म्हणून सांगितले। माझा भाऊ हे होता सगळा व्हिडिओ आहे बघा माझी माझी मध्ये ट्रीटमेंट केली भावाच्या मध्ये इकडे दाखवा मी ट्रीटमेंट करा म्हणाला त्या माणसाला काय लागलं नव्हते, त्या माणसापाशी गेल्यात नगरसेवक कशी आणि तिकडे डोळे चालू बघा आता तिकडं सगळेजण इकडेच आहेत। माझ्या भावाला तिकडे एकट्याला सोडलं, माझ्या भाऊची ट्रीटमेंट चालू नव्हती, माझा भाऊ तिकडे एकटं नसतं, आमच्या समाजाची लोक तिथं आणि ट्रीटमेंट का सुद्धा केलेली आहे बघा हे आणि त्या माणसाला त्या नगरसेवकला कास लागलेली आणि सगळेजण नगरसेवक कशी गेले डॉक्टर लोक आणि नगरसेवक आणि परत माझा भाऊ मेला, लगेच नगरसेवकला बाहेर नेले। माझा भाऊ मेला तुम्हाला देशमुख साहेबांचा फोन आला शांत झाले आणि ते मॅडम म्हणली पहिला आम्हाला जिवंत म्हणली, परंतु ते नगरसेवक असं बाहेर गेलं इथून लगेच का म्हणली मॅडम ते संपल्या म्हणून सांगितली। नगरसेवकांनी त्या कारणासाठी नगरसेवक इथं आलं याला टाळली, आम्ही साहेब त्यांना सोडणार नाही, चांगल्या माणसाला